आधी अयोध्येचा भगवान श्रीराम आणि आता रिझर्व्ह बँकेचा रघुराम। रिझर्व्ह बँक गव्हर्नरपदी मुदतवाढ स्वीकारण्यास नकार देऊन रघुराम राजन यांनी केंद्र सरकारला दणका दिलाय। महागाईवर नियंत्रण कसं आणायचं, कॉर्पोरेट कंपन्यांनी बुडवलेली कर्ज कशी वसूल करायची, अशा दुहेरी कात्रीत सरकार अडकलेलं असताना राजन यांनी ही स्वेच्छा माघारीची घोषणा केली। त्याचा शेअर बाजार, रोखे आणि चलनात्मक व्यवहारावर नकारात्मक परिणाम दिसून आला। डॉलरच्या तुलनेत रुपया जवळपास 30 पैशांनी घसरला, तर सुरुवातीच्या काळात जवळपास 150 अंकांनी घसरलेला शेअर बाजार नंतरच्या सत्रात काहीसा सावरताना दिसला। राजन यांचा हा निर्णय योग्य की अयोग्य? त्यांनी स्वेच्छा माघारी घेतली की त्यांना तसं करायला भाग पाडण्यात आलं? ही स्वेच्छा माघारी म्हणायची की हकालपट्टी? कारण भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि स्वदेशी जागरण मंचनं राजन यांच्या विरोधात कुजबूज मोहीमच चालू केली होती। त्यांच्या भारतीयत्वाबद्दल देखील शंका घेण्यात आली होती। सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात तोफ डागत असताना सरकारनं त्यांची पाठराखण का केली नाही? यापुढे स्वामींची परवानगी घेऊन सरकार गव्हर्नरची नियुक्ती करणार आहे असं समजायचं का? मोदी सरकारची धोरणं आणि दिल्लीतल्या दरबारी राजकारणानं आणखीन एक विकेट काढली का? राजन यांच्या या निर्णयामुळे नेमका कोणाला धक्का बसलाय? मोदी सरकारला, रिझर्व्ह बँकेला की भारतीय अर्थव्यवस्थेला? मी शिकागोला पुन्हा शिकवायला जातोय, पण जेव्हा देशाला गरज असेल तेव्हा मी देशसेवेसाठी उपलब्ध असेल, असं राजन यांनी रिझर्व्ह बँक कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलंय। त्यांच्या या वक्तव्याचा नेमका काय अर्थ घ्यायचा? अन्य एखाद्या महत्वाच्या पदावर जाण्याची ते तयारी करतायत का? एका स्वतंत्र विचाराच्या, निर्भीड बाण्याच्या, दुखावलेल्या व्यक्तीचा स्वाभिमान त्या पत्रातून डोकावतोय का? राजन यांनी सरकारचं असं काय घोडं मारलं होतं असा प्रश्न आता केला जातोय। शिकागो विद्यापीठात परतणाऱ्या राजन यांनी ग्रीन कार्डाऐवजी भगवं कार्ड अधिक जवळ करायला हवं होतं का? राजन यांच्या जाण्यानं भारतीय अर्थकारणावर नेमके कोणते अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम होतील? वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, बँकांची बुडीत कर्ज वसूल करण्यासाठी सरकार आता काय करणार आहे? राजन यांचा उत्तराधिकारी नेमताना सरकार कोणते निकष लावणार आहे? सरकार पुढे मान दुखवून जाहीरनाम्यातल्या घोषणा अंमलात आणेल अशा राजकीय गव्हर्नरची नियुक्ती सरकारला करायची आहे का? आणि या स्वेच्छा माघारी प्रकरणातून मोदी सरकारला जगाला नेमका काय संदेश द्यायचा आहे? चला, यासारख्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांचा शोध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात। भाजपला रघुरामही नकोसे। भाजपला रघुरामही नकोसे, सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। प्रिय सहकाऱ्यांनो, येत्या 4 सप्टेंबरला माझा कार्यकाळ संपतो। त्यानंतर पुन्हा एकदा माझ्या आवडीच्या अध्यापन क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय मी घेतलाय। मात्र माझ्या देशाला आवश्यकता असेल तेव्हा मी सेवेसाठी उपलब्ध असेल। रघुराम राजन यांनी गव्हर्नर पदावरून पायउतार होताना रिझर्व्ह बँक कर्मचाऱ्यांना लिहिलेलं हे पत्र। 5 वर्षाहून कमी काळात या पदावरून जाणारे ते 1992 नंतरचे पहिलेच गव्हर्नर ठरणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून पद्धतशीरपणे ही राजन हटाव मोहीम राबवली जाते। भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या विरोधात टीकेचा भडीमार सुरू केला होता, तर केंद्र सरकारची त्याला मूक संमती असल्याचं जाणवत होतं। त्यामुळेच त्यांनी हा कटू निर्णय घेतल्याचं मानलं जातंय। त्यांच्या या अकाली एक्झिटवरून जोरदार राजकारण रंगतंय। Raghuram Rajan is an employee of the government of India. We don't select employees on the basis of a popular vote, and that too of industrialists. मैंने कभी ऐसा नहीं देखा कि रिजर्व बैंक ऑफ गवर्नर के लिए कोई इस तरह की बात कही जाती है और रूलिंग पार्टी के द्वारा कही जाती है। मुझे बहुत अफसोस है कि जिस तरह से एक अपराइट गवर्नर को, रिजर्व बैंक ऑफ इंडिया के गवर्नर को इस गवर्नमेंट ने और बीजेपी ने ट्रीट किया। रघुराम राजन हे शिकागो विद्यापीठात अर्थकारण शिकवतात। सप्टेंबर 2013 मध्ये त्यांनी रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर पद स्वीकारलं। त्यावेळी महागाईचा चढता आलेख, आर्थिक विकास दरांची घसरण आणि रुपयाचं अवमूल्यन यांच्याशी भारतीय अर्थव्यवस्था झगडत होती। मात्र राजन काळात विकास दरात भारतानं चीनलाही मागे टाकलं। युरोपातले अनेक देश मंदीच्या फेऱ्यात असताना भारतानं मात्र हे लोण थोपवलं। महागाई आणि बँकिंग सुधार ही 2 आव्हानं अजूनही देशापुढे आहेत। त्यावर रामबाण उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या रघुरामानं पदसन्यास घेण्याची घोषणा केल्यानं अर्थजगतातही खळबळ उडाली आहे। राजन यांचा वारसदार कोण याचा आता शोध सुरू झालाय। उर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य, राकेश मोहन, सुबीर गोकर्ण, अशोक लाहिरी यांच्यासह विजय केळकर आदींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे।
पण महत्वाच्या संस्थांवर ज्या पद्धतीनं हल्ली केंद्र सरकारकडून नियुक्त्या होत आहेत ते पाहता या रघुरामाची गादी कोण सांभाळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. भाजपला रघुराम नकोसे या विषयावरचा हा स्पेशल रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राज्यसभेतले खासदार. आपल्या सोबत आहेत डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे. विनय सहस्त्रबुद्धे, आपलं या कार्यक्रमात स्वागत. ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि लेखक जयराज साळगावकर आपल्याबरोबर. जयराजजी, आपलं स्वागत. आणि विश्वास उडगी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, विश्वास उडगी हे देखील आपल्याबरोबर आहेत. आणि काही क्षणात काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन हे देखील आपल्या बरोबर असणार आहेत. रघुराम राजन यांच्या या स्वेच्छा माघारीची चर्चा दोन भागात आपण जी करणार आहोत. त्याचा जो पहिला मुद्दा आहे जो आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता टीव्हीच्या. आणि तो मुद्दा आहे रघुराम राजन यांची स्वेच्छा माघार की हकालपट्टी. रघुराम राजन यांची स्वेच्छा माघार की हकालपट्टी. आपण जाऊया थेट डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. विनय सहस्त्रबुद्धे, रुपया स्थिर व्हायला रघुराम राजन यांच्या काळात त्यांनी अथक प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे भारताचा रुपया आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिर राहिला. हे विधान आपल्याला मान्य की अमान्य? मला असं वाटतं की बऱ्याच पद्धतीने आणि बऱ्याच अंगांनी याकरता प्रयत्न झाले. त्यात अर्थातच रघुराम राजन यांचेही प्रयत्न होतेच आणि त्यामुळे त्याचं जे योग्य श्रेय त्यांना दिलं पाहिजे ते निश्चितपणे दिलं पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाही. दुसरा प्रश्न असा आहे की महागाई निर्देशांक काही प्रमाणात त्यांनी जो टार्गेट होता त्या टार्गेटनुसार नियंत्रणाखाली ठेवला. याचं श्रेय आपण खुलेआमपणे रघुराम राजन यांना द्याल की नाही? हे तुमचं सुरुवातीलाच रॅपिड फायरचं एक सेशन सुरू झालेलं दिसतंय. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की या सगळ्या प्रश्नांना पूर्ण श्रेय एका माणसाचं आहे असं उत्तर मी कधीच देणार नाही, कारण ती वस्तुस्थिती नाही. हरकत नाही. आर्थिक व्यवस्था जी आपली आहे देशाची त्याच्यावरती नियंत्रण आणणारे जे वेगवेगळे घटक आहेत त्यात आपली केंद्रीय बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा देखील एक मोठा घटक आहे आणि या बँकेचं नेतृत्व रघुराम राजन करत होते. त्या अर्थाने त्याचं काही श्रेय हे निश्चितपणे त्यांच्या वाट्याला दिलं पाहिजे. मग ते महागाईच्या नियंत्रणाचा मुद्दा असो वा रुपयाच्या बाबतीत. आणखीन दोन गोष्टींची विनयजी आणखीन दोन गोष्टींची तुम्हाला मी आठवण करून देतो. असं मानण्याचं काही कारण नाही. आणखीन दोन गोष्टींची आपल्याला आठवण करून देतो. एक म्हणजे अनेक बँकांना त्यांचे स्ट्रेस्ड ऍसेट NPA म्हणून घोषित करायला त्यांनी भाग पाडलं आणि बँकिंग क्षेत्रामधली स्पर्धा ही त्यांच्यामुळे वाढीला लागली, ज्याचा अंतिमतः फायदा ग्राहकांना झाला. या दोन गोष्टींवर तरी रघुराम राजन यांच्या कर्तृत्वाची सही होती, हे आपण मान्य कराल? मी पुन्हा आपल्याला हे सांगू इच्छितो की हे सगळे निर्णय केवळ रिझर्व्ह बँकेचेच असतील असं मानण्याचं कारण नाही. बँकिंगचं स्वतंत्र खातं आपल्या केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत आहे. बँकिंगच्या संदर्भातली अनेक धोरणं त्या खात्याच्या मार्फतही घेतली जातात आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेची एक विशिष्ट भूमिका असते हे मान्यच आहे. रघुराम राजन यांचं जे मोठेपण आहे, त्यांच्या अंगी असलेली जी गुणवत्ता आहे, त्यांचं जे बौद्धिक कौशल्य आहे त्याबद्दल काहीच दुमत नाही. पण एक श्रेय केवळ एकाच माणसाचं आहे असं मानण्याचं काही कारण नाही. आणि मी सुरुवातीलाच पुढच्या मुद्द्याकडे जाण्याआधी आपल्या म्हणण्यातला एक छोटासा मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो. आपण सुरुवात या सगळ्या निवेदनाची करताना असं म्हटलं होतं की या पद्धतीने रघुराम राजन यांना म्हणजे भाजपला ते नकोसे झालेत की काय. मी आपल्याला सांगू इच्छितो की इथे भाजपला वा सरकारला ते नकोसे होण्याचा मुद्दा नव्हता, त्यांना ते पद नकोसं झालं होतं त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे आपण पुढची जी काही मुदत आहे ती घेणार नाही असं म्हटलं. हा त्यांचा स्वेच्छा माघारीचा निर्णय आहे आणि त्यांना जे नवीन काही करायचं आहे त्याबद्दल आमच्या शुभेच्छा आहेत. यात सरकारचा भाजपचा दुरान्वयाने काही संबंध नाही. विनय सहस्त्रबुद्धे, आता आपल्या सरकारचा याही रामाशी काही संबंध नसेल असं आपण गृहीत धरूया, परंतु त्यांच्यावर आपल्या पक्षाचे नवनिर्वाचित खासदार जेव्हा टीका करत होते, रोज उठून वर्तमानपत्रांमध्ये चॅनलवर बोलत होते, रघुराम राजन यांच्यावर सुब्रमण्यम स्वामी जेव्हा टीका करत होते, तेव्हा स्वामी यांना रोखण्याकरता ज्यांच्या बौद्धिक कौशल्याबद्दल आता आपण गुणगान गायलत, ज्यांच्या कार्यकर्तृत्वावर आता आपण स्तुतिसुमनं उधळलीत,
त्या रघुराम राजन यांच्या बचावार्थ किंवा त्यांच्या समर्थनार्थ स्वामींच्या विरोधात आपल्या पक्षातून किंवा आपल्या सरकारमधून एकही विधान का आलं नाही? हे अतिशय चुकीची आपली माहिती. मी स्वतः उपस्थित असताना आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी एका चॅनेलला हे सांगितलं होतं की सुब्रमण्यम स्वामी यांची भूमिका ही पक्षाची व सरकारची भूमिका नाही. स्वामी हे स्वतंत्ररित्या नियुक्त झालेले, राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले खासदार आहेत. खासदार झाल्यानंतर त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे आणि त्या अर्थाने ते पक्षाचे घटक असले तरी देखील त्यांची मतं ही पक्षाचे अधिकृत मतं नाहीत, सरकारचे अधिकृत मतं असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या उलट याच्यावरती पुन्हा त्यांना रोखलं असतं तर भारतीय जनता पार्टीने अंतर्गत लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपल्याला एक चर्चेला नवीन विषय मिळाला असता. त्यामुळे तसा विषय उत्पन्न करण्याची आमची काही आवश्यकता नव्हती किंवा आमची तयारी नव्हती, आम्हाला त्याची गरज वाटली नाही. या देशामध्ये प्रत्येक जण, स्वतः स्वामी देखील एक अर्थतज्ञ आहेत, त्यांचं एक मत आहे, ते कुणाला आवडो न आवडो, ते कुणाला पटो न पटो, त्या मतामुळे घाबरून जाऊन रघुराम राजन यांनी राजीनामा दिला किंवा पुढची मुदत घेण्याचं टाळलं असं आपल्याला म्हणायचं असेल तर तो रघुराम राजन हे अतिशय कचदिल आहेत की काय असं वाटतं. मला असं वाटतं रघुराम राजन हे अत्यंत ताकदीचे गृहस्थ आहेत, ते अशा शेलक्या शेऱ्यांनी घाबरून जाणारे नाही आहेत आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं माप आपण सुब्रमण्यम स्वामी यांच्या पदरात टाकण्याचंही काही कारण नाही. काही ना काही परिस्थितीत हा त्यांचा निर्णय. या चर्चेमध्ये रघुराम राजनच असायला हवेत की त्यांनी असं का केलं याच्यावर तेच प्रकाश टाकू शकतील. आम्ही बापड्यांनी काय सांगितलं? बरोबर आहे, आम्ही बापड्यांनी अशा करता आहे कारण ज्यांच्या पक्षातल्या नेतृत्वानं टीका केल्यानंतर हा निर्णय त्यांनी जाहीर केला त्याच्याबद्दल आपण बोलतोय. याचं कारण 1977 नंतर मी 1977 नंतर जवळपास सर्व गव्हर्नरांची कारकीर्द पाहत होतो. कोणीही आपल्या स्वेच्छा माघारीचा असं पत्र लिहिलेलं नव्हतं किंवा त्याची चर्चा झालेली नव्हती. याच्याही आधी आरबीआयच्या गव्हर्नरवर टीका झाली होती, अगदी काँग्रेसच्या काळातही त्यांच्या काही निर्णयांवर टीका झाली होती. पण ज्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली त्या पातळीवर रघुराम राजन यांच्यावर टीका झाली नाही. मला त्याहीपेक्षा हीन पातळीवर टीका झाली. म्हणून हा प्रश्न उपस्थित होतोय की त्यांची ही स्वेच्छा माघार काही एक प्रकारे आपल्या सरकारनं केलेली हकालपट्टी आहे. नाही, आता असं या एकाच मुद्द्यावर आपण किती काळ रेंगाळणार मला माहिती नाही. पण रघुराम राजन यांनी कारकिर्दीमध्ये आपली जी काही असे ही रघुराम राजन यांची नियुक्ती ही एक व्यावसायिक राजकीय नियुक्ती आहे. इट्स ए प्रोफेशनल पॉलिटिकल अपॉइंटमेंट आणि ती जुन्या सरकारने केली होती. नव्या सरकारने त्यांचा सन्मान राखला होता आणि त्यांना कामाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा त्यांचा गौरव केला आहे की ते माझे चांगले शिक्षक आहेत, मला अनेक आर्थिक गुंतागुंतीचे प्रश्न त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. आणि ज्यावेळी आर्थिक धोरणं राबवण्याची वेळ येते त्यावेळी अर्थमंत्र्यांना पंतप्रधानांचं असं सांगणं होतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ खातं यांच्यात एकवाक्यता असेल, त्या धोरणांना प्राधान्य द्या, ती धोरणं अधिक कसोशीने राबवा. त्यामुळे या प्रकारे रघुराम राजन यांचा अपमान करण्याची, उपमर्द करण्याची, त्यांच्या ज्ञानाचा कुठल्याही प्रकारे सन्मान होऊ नये अशी कोणत्याही प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीची व सरकारची असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण दुसऱ्या बाजूनी रघुराम राजन यांनी जी काही विधानं मधल्या काळामध्ये केली ती देखील त्यांच्या पदाला शोभा देणारी नव्हती. त्यांनी असं म्हटलं की भारतीय अर्थव्यवस्थेचं गुणगान काही जण गातायत आणि त्या विकासाच्या दराबद्दल बोलतायत, पण आपली अवस्था वासरात लंगडी गाय शहाणी अशा प्रकारची आहे. आता असं उघडरित्या बोलण्याचं खरं म्हणजे काही हे अप्रस्तुत आहे, अनुचित आहे, असं काही कारण नव्हतं. याची चर्चा अंतर्गत पद्धतीने होऊ शकते. ते देखील असे ना, रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर ज्यावेळी असं बोलतो त्यावेळी लोकांचा असलेला बाजारातल्या गुंतवणुकीबद्दलचा व एकूण अर्थव्यवस्थेबद्दलचा विश्वास आहे त्याला देखील धक्का पोचू शकतो, याचं भान त्यांनी ठेवायला हवं होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या किंवा असहिष्णुतेच्या मुद्द्यावर त्यांनी अनावश्यकरित्या, हा काही रिझर्व्ह बँकेचा विषय नाही, रुपयाच्या चढ उतारीबद्दलच्या सहिष्णुतेचा मुद्दा नाही, देशातल्या तथाकथित असहिष्णुता वातावरणाची ज्याची चर्चा बिहारच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर बंद झालेली आपण बघितली, त्याच्यावर यांनी कॉमेंट करण्याचं खरं म्हणजे काही कारण नव्हतं. पण त्यांनी ते केलं, त्याला सरकारने कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे मर्यादाभंग मला असं वाटतं की राजन यांच्याकडूनही झालेला आहे, याची आपण दखल घेतली पाहिजे. अर्थात याचा आणि त्यांच्या स्वेच्छा माघारीचा काही संबंध आहे किंवा काय, त्यांनी मेक इन इंडिया बद्दल असं म्हटलं की हे एक्सपोर्टवर आधारित
अशा प्रकारे मेक इन इंडिया हे जे काही धोरण आहे ते यशस्वी होईल असं मला वाटत नाही. हा म्हणजे मला काही कळतच नाही की अशा प्रकारे त्यांनी अपशकुन करण्याचं काही कारण नव्हतं. आपण सामान्यपणे जे प्रयत्न आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की निश्चितपणे त्यांच्याकडून काही उणं अधिक झालेलं असण्याची शक्यता आहे. पण पुन्हा एकदा ते स्वेच्छा माघारीच्या एका टोकाच्या निर्णयापर्यंत का आले याचं उत्तर तेच देऊ शकतात. त्यांनी निर्णय घेतलाय, आम्ही त्या निर्णयाचा सन्मान करतो. ओके, बरोबर आहे. असहिष्णुता असेल किंवा मेक इन इंडिया असेल याच्यावरची त्यांची मतं ही मर्यादा भंगाची उत्तम उदाहरणं होती असं आपण म्हणताय. परंतु ज्या गोष्टींकरता त्यांना काँग्रेस सरकारने 2013 मध्ये त्यांची निवड केली. आपल्यासोबत रत्नाकर महाजन आहेत. रत्नाकर महाजन, ज्या उद्देशानं 2013 मध्ये काँग्रेसनी रघुराम राजन यांची निवड केली त्या उद्दिष्टांची पूर्तता झाली असं आपल्याला वाटतंय का? रेव्हरंड नारायण वामन टिळक यांची एक कविता आम्हाला शाळेमध्ये पाठ्यपुस्तकात होती. तिचं शीर्षक होतं केवढे हे क्रौर्य. मी कवी नाही आहे, जर असतो तर आत्ताचं सगळं बुद्धिवैभव बघून डोळे दिपल्यामुळं मी कविता केली असती केवढे हे बुद्धिचातुर्य. म्हणजे अशा रीतीनं या सगळ्या घटनेचं वर्णन करायचं की नाही आम्ही काय, आम्हाला काहीच माहीत नाही, आम्ही कोण कुठं, मी इकडं पुण्याला होतो, ते इकडं नाशिकला होते, मी औरंगाबादला नंतर गेलो आणि दिल्लीत काय झालं मला माहितीच नाही. अशा रीतीनं या गोष्टीचं समर्थन जर करायचं असेल तर देशाच्या अर्थव्यवस्थेशी आणि पॉलिटिकल इकॉनॉमीचा भाग असलेल्या एका चांगल्या विषयाच्या संबंधातली वस्तुनिष्ठ चर्चा कशी शक्य आहे हे बुद्धिमंतच जाणवत, माझ्यासारखा निर्बुद्ध माणूस काही ते जाणू शकणार नाही. आता रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेतल्या अधिकाऱ्यांना उद्देशून जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं की माझा स्वतःचा विचार आणि त्यासंबंधी सरकारशी व्यवस्थित चर्चा केल्यानंतर मी या निर्णयाला आलेलो आहे. आता सरकारशी चर्चा म्हणजे कुणाशी चर्चा? कारण सरकार ही एक संस्था आहे. संस्थेचा कोणीतरी प्रतिनिधी असतो, देवळाचा कोणीतरी पुजारी असतो. देव तर काही चर्चेत भाग घेत नाही, तेव्हा देवाच्या वतीनं पुजाऱ्याशी चर्चा करावी लागते. तेव्हा सरकारशी चर्चा म्हणजे कुणाशी चर्चा? अर्थमंत्र्यांशी, अर्थसचिवांशी, PMOशी का आणखीन कुणाशी? आता ते म्हणतील की ह्याचं उत्तर सुद्धा तेच देऊ शकतील. पण फॅक्ट रिमेन्स की त्यांना एकूण सगळं देशातलं वातावरण पाहता जी त्यांची अंतस्फूर्त भावना झाली त्या भावनेबद्दल त्यांनी सरकारमधल्या योग्य त्या व्यक्तींच्या जवळ आपली भावना व्यक्त केली, आपला निर्णय सांगितला. ज्यांना कुणाला सांगितला असेल त्यांनी असं सांगितलं का अहो असं काय करताय, ही माणसं अशी बोलतच असतात, आमचा काय त्यांच्याशी संबंध नाही. जरी आम्ही त्याला कौतुकानं मांडीवर घेतलेलं असलं तरी आमचा काही त्यांच्याशी संबंध नाही. पोरगं मांडीवर बसलं आणि तिथंच त्यांनी काही घाण केली तर काय मांडी कापायची का काय? तेव्हा तुम्ही असा निर्णय घेऊ नका. तुम्ही नीट विचार करा आणि तुम्हीच सुरू केलेली जी कामं आहेत ती अजून पुरी करायची आहेत. त्यामुळे तुम्ही थांबा. तुम्ही असा घाईघाईनं निर्णय घेऊ नका असं त्यांना सरकारमध्ये ज्यांच्याशी चर्चा झाली त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला का? दिस अगेन नोबडी नोज एक्सेप्ट द टू हू डिस्कस दिस टॉपिक. म्हणून मी बुद्धिचातुर्य म्हणलं. म्हणजे मोक्याच्या वेळेला बरोबर माळ खुंटीला अडकवायची आणि मग सगळं सुरू. माळ एकदा खुंटीला अडकवली की सगळं बरोबर सुरू होतंय. त्यामुळे अशा रीतीने याची चर्चा होऊ शकणार नाही. तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात उत्तर रघुराम राजन यांनीच दिलेलं आहे. त्या पत्रात त्यांनी शेवटच्या पॅराग्राफमध्ये असं सांगितलेलं आहे की आर्थिक सुधारणांच्या विषयीची जी प्रक्रिया आपल्याकडे सुरू झालेली आहे त्यातल्या 2 गोष्टी अजूनही साध्य व्हायच्या आहेत. त्या 2 गोष्टी कोणत्या हे त्यांनी त्या पत्रात सांगितलेलं आहे. त्यामुळं माझ्यानंतर जो कोणी येईल त्यांनी या 2 गोष्टी साध्य करण्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल करावी आणि मी अर्थातच देशसेवेसाठी केव्हाही उपलब्ध आहे. ह्याच्यात त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्यासोबत जयराज साळगावकर आहे. जयराज साळगावकर, याची राजकीय बाजू एका बाजूने आणि एका विरोधातली आपण ऐकलीत, परंतु अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांच्या आता या स्वेच्छा माघारीच्या निमित्तानं जो पुढे आला आणि तो म्हणजे त्यांच्या भारतीयत्वाबद्दल शंका घेण्यात आली. इज ही इनफ इंडियन असा तो एक्झॅक्टली प्रश्न होता. ते पुरेसे भारतीय नाहीत असंही म्हटलं गेलं. त्यांच्या देशप्रेमाबद्दलच्या कमिटमेंटबद्दल त्यांच्या कामामधून तुम्हाला कधी शंका यावी असं दिसलं? एक इकॉनॉमिस्ट म्हणून आपण काय सांगाल?
नाही, त्यांची करिअर, त्यांचं शिक्षण म्हणजे IIT दिल्ली, IIM अहमदाबाद आणि नंतर MIT, मग शिकागो स्कूल आणि सर्व त्यांचा जो माहोल आहे तो खूप चांगला आहे. कमी वय त्यांचं खूप कमी आहे त्या मानाने, आणि 40 वर्षाच्या आत इकॉनॉमिक्समधलं जे बक्षीस मिळतं ते त्यांना मिसुरी येथे मिळालं आहे. त्यांची 2 पुस्तकं आहेत, द फॉल्ट लाईन्स, हे अमेरिकेच्या आणि जगाच्या इकॉनॉमीवर, हाऊ टू सेव्ह कॅपिटलिझम फ्रॉम द कॅपिटलिस्ट. ही इज अ ब्राईट मॅन, त्याच्यात काही शंकाच नाही. परंतु सुब्रमण्यम स्वामी हे पॉलिटिशियन आहेत, त्यामुळे त्यांना काही बोलायचा अधिकार आहे. पॉलिटिशियन्सचा जो मॅन्डेट असतो तो वेगळा असतो आणि हे ब्युरोक्रॅट आहेत. तेव्हा सुब्रमण्यम स्वामींच्या बरोबर त्यांनी सरकारवर किंवा लंगडी गाय किंवा मेड इन इंडिया हा स्पिअर त्यांचा नव्हता. मला असं वाटतं की हे जे स्टेटमेंट्स आहेत ही त्यांना पॉलिटिशियन बनायची स्वप्न असावीत आणि कदाचित ते राजकारणात प्रवेश करतील. कारण नाहीतर त्यांनी अशी कुठल्याही गव्हर्नरने अशी स्टेटमेंट्स केलेली नाही आहेत. गव्हर्नर करू शकत नाही, ते गव्हर्नरचं मॅन्डेट नाही आहे. तो गव्हर्नर इज सॉव्हरीन, तो देशाची केंद्रीय बँक हँडल करतो. तेव्हा हे द ब्रीच ऑफ ट्रस्ट इज ऑन बोथ द साइड्स, बट द गव्हर्नर शुड हॅव बीन मोर रेस्पॉन्सिबल देन स्वामी. स्वामी इज नोन फॉर दिस ऑल इज करिअर. ते 6 or 4 आपले मारत असतात, त्यांना काही हे नसतं. पण रघुराम राजन यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. विश्वास उडगी, आपण बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहात. त्यांना कायम ठेवावं इतकी त्यांची कारकीर्द ब्राईट नव्हती का? किंवा त्यांना कायम ठेवू नये इतकी त्यांची कारकीर्द त्यांच्या देशप्रेमाबद्दल, त्यांच्या कमिटमेंटबद्दल, निष्ठेबद्दल शंका घ्यावी इतकी वाईट होती? सुब्रमण्यम स्वामी जे बोलतायत त्यामागे त्यांचं राजकारण आहे. त्यांनी काय बोलावं त्यांचा विषय जरी असला ते ह्यांची टर्म असेपर्यंत अशा तऱ्हेने पॉलिटिशियन्सनी वक्तव्य करू नये, हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की रघुराम राजन हे कोणाचं ऐकून काही धोरण घेतात अशातला काहीच भाग नव्हता. त्यांनी आता बँकिंग आय एम रघुराम राजन, आय डू व्हॉट आय डू असे त्यांचे फेमस उद्गार होते. असे जे फेमस उद्गार होते. आणि दुसरी गोष्ट अशी, त्यांनी जे काही गेल्या 3 वर्षात केलेलं आहे ह्याच्याविषयी रघुराम राजन कमिटीचा रिपोर्ट जो भारत सरकारने 2007च्या आसपास जी कमिटी नेमली होती त्याचे ते स्वतःच ऑथर होते, त्याच्या रिकमेंडेशन्स त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. आणि त्यामुळे माझं उलट असं म्हणणं आहे की भारत सरकार ते UPA 1 नंतर जे आलेलं गव्हर्नमेंट होतं, म्हणजे चिदंबरम सरकार, चिदंबरम आणि मनमोहन सिंग यांचा ज्या कार्यकाळात जे धोरण घेतलं भारत सरकारने, आणि रघुराम राजन कमिटीचा पहिला जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट त्यांनी रिराईट करून घेतला PJ नायक यांच्याकडून, आणि त्याच्या सर्व रिकमेंडेशन्स त्यांनी अंमलात आणायला मागच्या वर्षापासून सुरुवात केली. आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणून आज बँकांमध्ये कन्सॉलिडेशन फर्स्ट आणि प्रायव्हेटायझेशन नेक्स्ट या पद्धतीने तो जो व्यवहार त्या रिपोर्टमध्ये लिहिला होता तो अंमलात येतोय. त्याच्यावरती ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन म्हणून आमचं परसेप्शन अत्यंत वेगळं आहे. आमचं म्हणणं हे बँकांचं राष्ट्रीयकरण गोंडाळण्याची एक फार मोठी कृती आहे, ज्याच्यावरती दुर्दैवाने काँग्रेस पक्ष सुद्धा आता बोलत नाहीये. त्यांनी आता जास्त मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता या क्षणाला व्याजदर असेल किंवा महागाई असेल, त्याचबरोबर मोदी सरकारची धोरणं असतील, दिल्लीतलं दरबारी राजकारण असेल आणि पुन्हा निवड करावी लागणी याच्याकरता ज्या दरबारी क्लुप्त्या कराव्या लागतात त्या क्लुप्त्यांमध्ये कुठेतरी राजन कमी पडत होते. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. दरबारी राजकारणात फिट होणारे रघुराम राजन नाहीच आहेत. ते एक फर्स्ट रेटेड इंटरनॅशनल इंटेलेक्च्युअल आहेत, याच्यात काही वाद असण्याचं काही कारण नाही. त्यांचा प्रतिभा निश्चितपणे आहे. पण ते शेवटी तो कुणाचा अजेंडा ते राबवत होते हे जर तुम्ही बघितलं तर जे आपण पॉप्युलरली म्हणतो वर्ल्ड बँकेचा अजेंडा या देशामध्ये राबवला जातोय तो प्रत्यक्षात ते गृहस्थ त्यांनी अर्धी सिटिझनशिप तिथे ठेवून ते इथे आले आणि त्यांना आणण्यात आलं. म्हणजे त्यांचा अजेंडा जो होता तो ग्रीन कार्डचा अजेंडा होता आणि इकडे त्यांनी अजेंडा जो राबवायला पाहिजे होता त्या अजेंड्याचा रंग वेगळा असायला पाहिजे होता. प्रश्न तो नाहीये. प्रश्न भारताच्या संदर्भात हे धोरण चुकीचं आहे जे वर्ल्ड बँकेला वाटतं किंवा अमेरिकन सरकारला वाटतं असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणूनच ऑल इंडिया बँक असून म्हणा किंवा या देशातल्या एकूण सर्वसामान्य मत जे आहे की भारतीय बँकिंग व्यवस्थेत राष्ट्रीयकृत बँकांनी एक प्रचंड मोठा बदल घडवून आणला अर्थव्यवस्थेत. त्या ठिकाणी राष्ट्रीयकरण गुंडाळणं ही एक रिव्हर्स गिअरमध्ये जाणारी गाडी आहे आणि ती रघुराम राजन यांनी त्याला रोडमॅप आखून दिला आणि पेस दिला. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तो म्हणजे रघुराम राजन यांच्या या स्वेच्छा माघारीनं नेमका काय संदेश अर्थजगतामध्ये
दिल्लीच्या दरबारी राजकारणामध्ये आणि संपूर्ण जगात गेलाय. चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका पात्रा. झी24 आज आपण पाहताय भाजपला रघुरामही नकोसे. भाजपला रघुरामही नकोसे या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहता. आपल्यासोबत डॉक्टर रत्नाकर महाजन, डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, जयराज साळगावकर आणि विश्वास उडगी आहेत. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो दुसरा मुद्दा आहे राजन यांच्या माघारीतून काय संदेश जातोय. राजन यांच्या माघारीतून काय संदेश जातोय. विनय सहस्त्रबुद्धे, असं आज थेटपणे म्हटलं जातंय की त्यांच्या ग्रीन कार्डापेक्षा त्यांनी त्यांचं भगवं कार्ड त्यांच्या जवळ ठेवायला पाहिजे होतं. हे खरं आहे का? याचा स्पष्ट शब्दात आपण इन्कार किंवा होकार काय कराल? असं हे ग्रीन कार्ड, भगवं कार्ड वगैरे हे सगळं रेटॉरिक आहे. हा सगळा शब्द भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. असं कोणतंही कार्ड नाही. मुद्दा एवढाच आहे की रघुराम राजन यांनी अशा पद्धतीने जात असताना त्याची कारणं जी त्यांनी पत्रामध्ये लिहिली आहेत त्याच्यावरती अधिक प्रकाश टाकायला हवा होता. आपलं विश्लेषण अधिक स्पष्टपणे मांडायला हवं होतं, तर लोकांना कळलं असतं. आता हे मुगदाट ठेवल्यामुळे अनेकांना प्रतिपादन रत्नाकर अशा प्रकारचं म्हणजे वेगवेगळ्या कल्पना सुचत आहेत की असं झालं असेल, असं झालं असेल. आता प्रत्यक्षात आपल्याला काहीच माहिती नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांनी जी काही लक्ष्मण रेषा आहे ती ओलांडायला नको होती. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळी सरकार त्यांच्या पाठीशी आहे, आणि मी आपल्याला प्रसंग सांगू इच्छितो. मे 2015 ज्यावेळी अर्थ खात्यातल्या काही धोरणांनी असं ठरवलं होतं की रिझर्व्ह बँकेचे काही अधिकार, विशेषतः सार्वजनिक कर्जाचं व्यवस्थापन करण्याचे आणि सरकारचे जे रोखे असतात त्याच्यावरचंही नियंत्रण ठेवण्याचे जे अधिकार आज केंद्रीय बँक या नात्याने रिझर्व्ह बँकेकडे आहेत, त्या अधिकारात काही कपात करावी असा प्रस्ताव आला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी ठामपणे रिझर्व्ह बँकेची पाठराखण केली होती. आणि त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही विषय नाही की त्यांची कुठेतरी कोंडी करावी, त्यांची अडचण करावी, असं काही नाही. त्यांनी दुर्दैवाने राजकीय विधानं केली आणि दुसऱ्या बाजूनी झालेल्या काही राजकीय विधानांच्या बाबतीत एक बहुधा, आणि तेही कळायला मार्ग नाही, परंतु मी म्हटलं तसं आता लोक पतंगबाजी करतायत त्यामुळे कदाचित असेल, परंतु त्यांनी जो एक हळवेपणा जर दाखवला असेल तर तसा दाखवण्याची काही गरज नाही. हे व्यावसायिक प्रोफेशनल जग आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं होत राहतं. आणि साळगावकर म्हणले ते बरोबर आहे की राजकीय मंडळी जी असतात ती अशा प्रकारची विधानं करतात, परंतु यांनी आपली मर्यादा सोडायला नको होती, एवढाच त्याचा अर्थ आहे. यापेक्षा याच्यामध्ये खूप काही बघावं असं मला वाटत नाही. ग्रीन कार्ड, सॅफ्रन कार्ड या म्हणण्याला काही अर्थ नाही. आम्ही देशभक्ती आणि देशाच्या हिताचं जे कार्ड आहे ते नीट चालवलं असतं आणि मर्यादा ओळखून व्यवहार झाला असता तर ही वेळ बहुधा आली नसती. पण ही जी वेळ आलेली आहे त्या वेळेचं वर्णन करताना राहुल गांधींनी असं सांगितलंय विनयजी की मोदींना तज्ञाची गरजच नाही. याचं कारण नरेंद्र मोदी यांना एकट्यालाच सगळं काही कळतं. या विषयावर आपण काय मत व्यक्त कराल? असं आहे ना की राहुल गांधी यांच्या आचाट बुद्धी प्रतिभेपुढे मी अमरांनी काय बोलावं. त्यामुळे ते आता परदेशात गेलेत, मध्ये पुन्हा एकदा काहीतरी तिकडनं आता नवीन शिकून येतील, त्यानंतर आपल्याला कळेल काय नेमकं त्यांना म्हणायचं आहे. पण ज्या पंतप्रधानांनी हे म्हटलेलं आहे की मला अनेक किचकट अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या अशा प्रकारच्या आर्थिक प्रश्नांवरती रघुराम राजन यांनी अतिशय सोपं करून मार्गदर्शन केलं. ज्यांनी असं म्हटलं की रघुराम राजन म्हणजे रिझर्व्ह बँकेचं जे मत आहे ते लक्षात घेतल्याशिवाय धोरणं आखू नका. ज्यांनी असं म्हटलं की सहमती असेल त्याच धोरणांचा पाठपुरावा करा. आणि अधिकार कपातीचा प्रश्न आला त्यावेळी जे पंतप्रधान रिझर्व्ह बँकेच्या मागे ठामपणे उभे राहिले, ज्यांनी वारंवार इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ, आपली जी संस्थात्मक ताकद आहे तिच्यावरती अधिकाधिक भर दिला, त्या पंतप्रधानांच्या बद्दल अशा प्रकारे वावदूकपणे शेरेबाजी करणं, मला असं वाटतं की त्या शेऱ्यावरती मी शेरा मारावा एवढा काही तो प्रगल्भ शेरा नाही. आणि पुन्हा म्हटलं तसं त्यांचं बुद्धिवैभव आहे ते डोळे दिपवून टाकणारं आहे, आत्ता जसं म्हणाले त्याप्रमाणे. त्यामुळे ते त्यांच्याच घरामध्ये आहे, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. रत्नाकर महाजन, मला कल्पना आहे तुम्हाला याच्यावर प्रतिक्रिया द्यायची असणारच आहे, परंतु त्याबरोबरच एक छोटासा प्रश्न मी आपल्याला विचारतोय. तो म्हणजे जसे सुब्रमण्यम स्वामी टीका करत होते रघुराम राजन यांच्यावर, तशीच टीका आपल्या काळामध्ये चिदंबरम सुब्बाराव यांच्यावर करत होते. सुब्बाराव यांनी व्याजदर कपात करावेत याकरता त्यांनी मुंबईत स्टेटमेंट केलं होतं. त्याची तारीखवार मी तुम्हाला सगळं डिटेल देऊ शकतो, तेही आपल्या समोर आहे. म्हणजे हे काही पहिल्यांदा घडतंय अशातला भाग नाही. आपल्या काळातही तसं घडलेलं होतं. फक्त त्या काळातल्या गव्हर्नरनी स्वेच्छा माघार घेताना असं खुलं पत्र लिहिलेलं नव्हतं, इतकंच. काय सांगाल? प्रगल्भतेच्या प्रमाणपत्राचं वितरण कुठून होतं त्या केंद्राचा पत्ता आज मला सापडला.
याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला मी त्या केंद्रावर जाऊन माझ्या प्रगल्भतेविषयीचं प्रमाणपत्र अवश्य जाऊन घेईन. त्यावेळेला मला द्यावं ही नम्र विनंती. असं आहे की चिदंबरम आणि या आधीचे गव्हर्नर सुब्बाराव यांच्यामध्ये जे मतभेद होते त्याची जाहीर चर्चा झाली. आपण म्हणता त्याप्रमाणे त्याला पुराव्याची काही आवश्यकता नाही. मुद्दा हाच आहे की मतभेद असू शकतात, कारण रिझर्व्ह बँक ही एक वेगळी यंत्रणा आहे, मॉनिटरी पॉलिसी हे त्याचं फील्ड आहे आणि अर्थ मंत्रालय हे देशाच्या एकूण आर्थिक व्यवस्थेला उपकारक अशी धोरणं काय असावीत हे सांगणारी यंत्रणा आहे. या दोघांमध्ये जर मतभिन्नता असेल तर ती मतभिन्नता व्यक्त होणं ही गोष्ट वेगळी, पण मग तेवढ्यावरून त्यांना काही जावं लागलं नाही किंवा अर्थमंत्र्यांनी त्यांना जा असं सांगितलं नाही. उलट आत्ता आपल्या समोर जे अत्यंत विद्वत्तापूर्ण आणि प्रगल्भ विवेचन झालं त्याच्यामध्ये आपल्याला असं कळलं असेल की रघुराम राजन सुद्धा काही कमी नव्हते. त्यांनी सुद्धा आमचा अधिक्षेप केलाच. आता ते अंधोमे काना राजाचं उदाहरण दिलं, त्यावर निर्मला सीतारामन ताबडतोब बोलल्या होत्या. त्यामुळे तुम्ही उधार काहीच ठेवलं नाही, तिथल्या तिथं रोख परतफेड करून टाकली तुम्ही. पण दोन गोष्टी विसरला. गोव्यामध्ये डी कोसांबी मेमोरियल लेक्चर आणि दिल्लीमध्ये सी.डी. देशमुख मेमोरियल लेक्चर ही दोन भाषणं जी रघुराम राजन यांनी दिली त्याच्यामध्ये त्यांचं एक आर्थिक चिंतन, ज्याला काही एक 91 पासूनच्या आर्थिक सुधारणांच्या परंपराची जी परंपरा एनडीएनं सुद्धा चालू ठेवलेली आहे त्याचा एक पार्श्वभूमी होती. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, तिथं खरं सुरू झालं, ठिणगी खरी तिथं पडली. म्हणजे GDP हे काही आर्थिक प्रगतीचं एकमेव लक्षण नव्हे, तर त्याच्याबरोबर अनएम्प्लॉयमेंट रेट कमी होतोय का, शिक्षण आरोग्य या संदर्भात काही प्रगती होतीये का हेही बघितलं पाहिजे असं सांगितलं. तेच त्यांनी सी.डी. देशमुख लेक्चर सिरीजमध्ये सांगितलं. तिथं खरं सुरू झालं. GDP नंबरविषयी त्यांनी स्वतःचं एक जे विश्लेषण आहे ते मान्य ते पुढं मांडलं. आता चीफ स्टॅटिस्टिकल ऑफिसर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे त्यांनी गेल्या आठवड्यात असं सांगितलं की GDPच्या नंबरविषयी आम्ही सुद्धा कन्व्हिन्स नाही आहोत, कारण आमच्याकडं हे तयार करण्यासाठी जे आकडे येतात ते आकडे अपुरे आहेत असं आमचं मत आहे, असं त्या चीफ स्टॅटिस्टिकल ऑफिसरनी सांगितलं. आता त्याला कधी काढायचं? म्हणून त्यांनी पत्र लिहिलं, तर ते पत्र लिहिलं असेल तर ते त्यांनी त्यांच्या रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि सहकार्यांना आपण राजन यांच्या कारकिर्दीबद्दल आम्हाला कळलं म्हणून तेवढं तरी आपण राजन यांच्या कारकिर्दीबद्दल दोन अर्थतज्ञ आहेत त्यांची मतं घेऊया. फ्रॅजाइल 5 असा आपल्याकडे एक शब्दप्रयोग झाला. त्याच्यामध्ये चलन फुगवटा जास्त, महागाई वाढते आहे, रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे, अर्थव्यवस्था कमजोर आहे किंवा विकासाचा दर घटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये रघुराम राजन यांनी एक प्रकारे या देशाची कमान आपल्या हातामध्ये घेतली. एक RBIचा गव्हर्नर म्हणून झपाट्यानं वाढणारी अर्थव्यवस्था इथपर्यंत त्यात सगळ्याचा प्रवास झाला. किंबहुना अनेक आर्थिक संकटांमध्ये सुद्धा एक प्रकारचं कव्हर, एक प्रकारचं इन्सुलेटेड ज्याला आपण म्हणू अशा प्रकारची अर्थव्यवस्था त्यांनी निर्माण करण्यामध्ये त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. त्यांच्या कारकिर्दीचं वर्णन आपण काय कराल? मला वाटतं रघुराम राजन यांचं कर्तृत्व हे फार फुगवलं जातं इथे. एक तर एक आहे ते इंडिस्पेन्सिबल, म्हणजे ज्यांना पर्याय नाही असे ते कोणी नाहीत. वर्ल्ड बँक आणि IMF वर काम केलेले अनेक लोक आहेत तिथे, विजय केळकरांसारखे आहेत. तर त्याच्यामुळे आणि कधी ना कधी ते जाणारच होते त्यांचा पिरियड संपल्यावर, तर त्यांचेही काही प्लॅन असतील आणि त्यानुसार त्यांनी जाण्याचं ठरवलं असेल. आता ते रघुराम राजन गेले म्हणजे काय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कोसळणं असातला काही भाग नाही आहे. बरोबर, रघुराम राजननं ॲज अ एक्सचेकर किंवा गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक म्हणून तेलाच्या ज्या किमती घसरल्या होत्या त्यांच्या कारकिर्दीत त्याचा बराच फायदा झाला आणि आता त्या किमती वर जात आहेत. तेव्हा यावेळेला खरं तर त्यांनी जायला नको होतं, त्यांची जबाबदारी होती ती, पण तरी पण ते गेले. पण त्यामुळे देशाचं काही बिघडतं याच्यातली गोष्ट नाही. खरं तर कोणी इंडिस्पेन्सिबल नसतं, परंतु त्यांच्यापेक्षा सुद्धा हुशार व्यक्ती मिळू शकेल. परंतु रत्नाकर महाजन त्यांच्यापेक्षा हुशार अर्थतज्ञ मिळू शकेल या देशाचा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर व्हायला, परंतु बाणेदार व्यक्ती मिळू शकेल असं आपल्याला वाटतं का? असं आहे की मुळामध्ये रघुराम राजन हे इंडिस्पेन्सिबल आहेत आणि ते गेल्यामुळं सगळा भारत कोसळेल असं इथं कोणीही म्हटलेलं नाही. त्यामुळं गैरसमज नसावा. मी तर बिलकुलच म्हटलेलं नाही. त्याचं कारण असं की शेवटी ही एक व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था तिच्या एका डायनॅमिक्सनी चालत असते. तिला तिचं अधिक वेग वाढवण्यासाठी कौशल्यपूर्ण माणूस तिथं असावा लागतो. तो रघुराम राजन यांच्या रूपानं मिळालेला होता. हेही ज्यादा अमान्य असेल त्यांच्या तज्ज्ञतेला माझा सलाम.
मुद्दा असा आहे की आता प्राप्त परिस्थितीमध्ये आता भारत ही नररत्नांची खाण आहे हे आपण सगळेजण 56 इंची छाती पुढं करून सांगतच असतो. त्यामुळे याच्यापेक्षा चांगला माणूस मिळेल का? मिळेल. न मिळेल असं आत्ता म्हणायचं काय कारण आहे? कारण ती जी 7-8 नावं येत आहेत त्यात एक ग्रस्त तर 80 वर्षाचे आहेत. आता त्या 80 वर्षाच्या ग्रस्ताला तिथं नेऊन बसवायचं असेल तर आम्हाला काय करायचं? त्याचं बसवा आणि तुमचं तुम्ही करा काय करायचं ते. त्यात जर काही चूक झाली, त्यात जर काही डिरेलमेंट लक्षात आली तर ती पॉइंट आउट करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला द्यावं अशी हात जोडून रत्नाकर महाजन या सगळ्याच्या पलीकडे काय करू शकतो? रत्नाकर महाजन या सगळ्याकडे अत्यंत महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे तो म्हणजे आरबीआयच्या स्वायत्ततेचा. कुठेतरी एक इन्स्टिट्यूशन म्हणून आरबीआयचं महत्व कमी होत आहे का? आरबीआयची स्वायत्तता कमी होते का? आपल्याला काय वाटतं? बोला. यू सेड इट. रिझर्व्ह बँकेला आज आहे त्यापेक्षा स्वायत्तता दिली पाहिजे ह्याची आग्रहपूर्वक मागणी करणारे लोक जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी काय केलं तर रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत सर्वोच्च अशी एक पॉलिसी प्लॅनिंग कमिटी किंवा स्टिअरिंग कमिटी असते. गव्हर्नर हा तिचा अध्यक्ष असतो आणि ती बँकेची अंतर्गत कमिटी असते. त्या कमिटीवर सदस्य म्हणून फायनान्स कमिटीच्या सेक्रेटरीला या सरकारने नेमलं. त्याच्या रचनेमध्ये बदल करणारी दुरुस्ती त्या नियमात केली आणि त्यात माणूस नेमला. हे काय रिझर्व्ह बँकेची आहे त्यापेक्षा स्वायत्तता वाढवण्याचं लक्षण आहे का काय? त्यामुळं रिझर्व्ह बँक ही स्वायत्त असली पाहिजे. आपण त्याचबरोबर अर्थ खात्याशी सदैव सौहार्द, सहकार्य आणि समन्वय ठेवून काम करणारी यंत्रणा असली पाहिजे. आपण विनय सहस्त्रबुद्धे यांचं मत जाणून घेण्या अगोदर याच्यावर विश्वास उडगी काय म्हणतात? विश्वास उडगी काय सांगाल? आरबीआयची इन्स्टिट्यूशनल म्हणून एक पद कमी, प्रतिष्ठा कमी होते. भारतीय इतिहासामध्ये स्वायत्त संस्था ज्या आहेत त्यातली सुप्रीम कोर्ट, इलेक्शन कमिशन आणि रिझर्व्ह बँक हे प्रामुख्याने येते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं फार महत्त्व आहे या देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासूनचं. त्यामुळे याची स्वायत्तता टिकून ठेवणं सध्याच्या बदलत्या राजकारणामध्ये फार महत्त्वाचं होतं. आणि आत्ताचं सरकार गेले 2 वर्ष आपण बघतो की ज्यांनी प्लॅनिंग कमिशन डिस्मॅन्टल केलं आणि या देशातली प्रत्येक महत्त्वाची संस्था जी नेहरू सरकारने आणि इंदिरा सरकार निर्माण केली ती डिस्मॅन्टल करण्यामध्ये एक हेट कॅम्पेन पण चालू आहे आणि डिस्मॅन्टल करण्याची प्रोसेस चालू आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मॉनिटरी पॉलिसी ठरवताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नरचा जो अधिकार असतो तो त्यांनी हिरावून घेतला आणि त्या ठिकाणी जस्टिस हे जे कृष्ण म्हणजे हे होते म्हणजे काय नाव त्याचं, एक कमिटी नेमण्यात आली होती श्रीकृष्ण कमिशन. त्यांनी दिलेल्या निर्णयाप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज अ रेग्युलेटर, ओके, बट देर हॅज टू बी सुपर रेग्युलेटर. अशा तऱ्हेची संकल्पना जी आली त्याचा फायदा या सरकारने घेऊन मॉनिटरी पॉलिसीमध्ये बदल केला आणि 6 माणसांची कमिटी नेमली. ही आरबीआयची स्वायत्तता कमी करण्याची सुरुवात आहे आणि आरबीआयची बहुतेक आपण विनय सहस्त्रबुद्धे यांचं मत जाणून घ्या. विनय सहस्त्रबुद्धे, तुम्हाला इन्स्टिट्यूशन्स फ्रेमवर्क जे नेहरू आणि गांधींच्या काळात, इंदिरा गांधींच्या काळात किंवा नंतरही जे उभं राहिलं होतं त्या इन्स्टिट्यूशनलाच प्लॅनिंग कमिशन पासून ते आरबीआय पर्यंत कुठेतरी त्याच्याच गळ्याला नख लावायचं आणि त्याहीपेक्षा सुद्धा अशी जी माणसं आहेत की जी तुमच्या मताच्या विरोधात मतं व्यक्त करतात त्यांनाच कुठेतरी मुळापासून उखडून टाकायचं होतं असा आरोप आपल्यावर आता ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज युनियनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनी देखील केला आहे. आपण काय सांगाल विनय सहस्त्रबुद्धे? असं या प्रकारचा बेफाम आणि बेलगाम आरोप करणं, बेजबाबदार आरोप करणं, या प्रकारची कृती यांच्याकडून व्हावी याच्यामध्ये काही आश्चर्यकारक नाही. अशा प्रकारची कुठली, तसं असतं तर याच्या आधीच रघुराम राजन यांची गच्छंती झाली असती. तशा प्रकारची कोणतीही भूमिका नाही. आणि त्यांच्या बाबतीतली जी काही सगळी चर्चा, आणि मी आता फार मोठमोठ्या लोकांकडून प्रतिपादन ऐकतोय, पण माझं म्हणणं असं की उपमा, उत्प्रेक्षा, उपरोध अशा अलंकारांचा वापर करून वक्तृत्व स्पर्धा पद्धतीचं प्रतिपादन करण्यापेक्षा मुद्द्यावर येऊन या ठिकाणी बोलायला हवं ना. की आपण असं म्हटलं पाहिजे की या सगळ्या विषयाचं अनावश्यक राजकीयकरण केलं जात आहे. रघुराम राजन हे काही काँग्रेसचे नव्हते आणि रघुराम राजन भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपचे झाले असंही झालं नाही. ते एक प्रोफेशनल आहेत, त्यांनी एक प्रोफेशनल निर्णय घेतला आणि ते इंडिस्पेन्सेबल नाहीत असंही म्हणायचं आणि जणू काही त्यांच्या जाण्यामुळे आता अरे बाप रे काय भयानक झालंय असाही म्हणायचा. मला असं वाटतं की यातलं जे काही म्हणजे याच्यातला जो दुहेरीपणा आहे, याच्यातलं जे छद्म आहे, याच्यातला जे भंपकपणा आहे तो लोकांच्या लक्षात येतो. त्यामुळे असं करण्याचं काही कारण नाही. त्यांचा हा निर्णय कुणाला आवडणार नाही, कुणाला आवडेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु या प्रकारची एक घटना आहे की ज्याच्यामध्ये एका 3-4 महिने आधी अशा प्रकारचं पत्र लिहिणं ही घटनाही काही साधी नाही.
आणि ते आमच्यामुळे कळावं वगैरे वगैरे वाक्य, अहो ते पत्र उघड आहे एवढ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना लिहिले. आणि त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण करण्याची No, no, this is an राजन interesting यांच्यासारख्या point. विद्वान माणसाला खरं म्हणजे काही गरज नव्हती. त्यांनी ते केलं आणि त्यातनं मला असं वाटतं की उगाचच हा गहजम निर्माण झाला. या देशामध्ये कुणीही इंडिस्पेन्सिबल नाही, हे अगदी खरं आहे. अपरिहार्य कोणीही नाही या ठिकाणी. आणि 36 इंच 56 इंच छाती वगैरे याचं राजकीयकरण करण्याचं कारण नाही हो. आता हे फार म्हणजे हे आता असे मुद्दे आहेत ना की लहान भांडणामध्ये मुलांच्या येतात. विनय सहस्त्रबुद्धे, तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला आणि तो म्हणजे या पत्राच्या टायमिंग बद्दल. 23 तारखेला ब्रिटन आणि युरोपियन युनियन यांच्या संबंधांवर प्रकाश टाकणारा फार मोठा निर्णय घेतला जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर किंवा त्याच्या पूर्वसंध्येला एक प्रकारे अशा प्रकारचा निर्णय आरबीआयच्या गव्हर्नरनं जाहीर करणं, या टायमिंग बद्दल आपण काय सांगा? म्हणजे मला याच्यात काही संबंध दिसत नाही. कारण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी लंडन नो कोरिलेशन बिटवीन नो रिलेशन एट ऑल. ओबामांनी स्पष्टपणे सांगितलं की इंग्लंडने सोडू नये EU म्हणून. आणि सोडली तर EU आमचा पहिला पार्टनर राहील आणि इंग्लंड दुसरा राहील. आणि हे अँग्लो सॅक्सन जे देश आहेत ते व्यापाराला सगळ्यात जास्त महत्त्व देतात. त्याच्यामुळे इंग्लंड EU सोडणार नाही. आणि समजा सोडणार असेल काही झालं असेल तरी रघुराम राजनचा त्याच्याशी काय संबंध आहे असं मला वाटत नाही. ही इज अ स्कॉलर, ही सिट्स ॲट शिकागो स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. विनय सहस्त्रबुद्धे, मी देशाची सेवा करायला उपलब्ध आहे असं राजन म्हणतायत. म्हणजे याचा अर्थ आणखीन एखादं मोठं पद त्यांना देऊन ते या देशात पुन्हा परत येऊ शकतात असा एक सिग्नल याच्यातनं घ्यायचा का? असा एक संदेश याच्यातनं घ्यायचा का? मला नाही माहिती त्यातनं काय संदेश घ्यावा. तो संदेश ज्यांनी दिलाय त्यांनाच तुम्ही विचारा. माझ्या मते या पत्राला अनावश्यक राजकीयकरणाचं एक हत्यार, याच्या पलीकडे काही महत्व नाही. असं पत्रबित्र लिहून कोणी राजीनामा देत नाही किंवा मी येणार नाही असं सांगत नाही. त्यांना तेवढंच जर प्रामाणिकपणे सांगायचं होतं तर सरकारातल्या व्यक्तींना सांगायचं होतं की बाबा माझ्यावर काही अवलंबून राहू नका, मला ना शिकवण्याची पुन्हा उबळ आलेली आहे, मी जातो आता शिकवायला, काय हरकत नाही. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. या ठिकाणी काही अडचण नाही. या ठिकाणी त्यांच्या नॅशनलिझम बद्दल, त्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल, त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न उपस्थित केला गेला म्हणून हा प्रश्न येतोय विनयजी. या पुढचा त्यांचा जो वारसदार येणार आहे त्याच्या राष्ट्रीयत्वाचा तुम्ही टेस्ट कशी करून घेणार? त्याच्या राष्ट्रीयत्वाचा DNA कसा तपासणार? का पुन्हा त्याच्या राष्ट्रीयत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केले जातील का? डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी विल सर्टिफाय नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. उदयराव, अलंकारिक भाषणं करणाऱ्यांच्या प्रेमामध्ये पडून त्यांचा प्रभाव तुम्ही स्वतःवर पाडून घेऊ नका. अहो त्यांचं जे काही जाणं झालंय ते काही या शंकांमुळे झालेलं नाहीये. शंका घेणाऱ्या माणसांनी आपल्या पद्धतीने शंका घेतल्या, त्याला यांनी कधी उत्तरही दिली नाहीत. सरकारने नेहमी राजन यांची पाठराखण केलेली आहे आणि राजन यांच्याबद्दल सरकार पक्षाच्या अध्यक्षांनी आमच्या सांगितलेले, मी स्वतः त्याच्या समोर होतो आणि त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे की सुब्रमण्यम स्वामी यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही. असं आता ते मणिशंकर अय्यर आणि सावरकरांचा अपमान केला म्हणजे काँग्रेसने केला असं आम्ही मानत नाही. किंवा त्या नयना साहनी खून प्रकरणामध्ये सगळं घडलं म्हणजे काँग्रेसची ती भूमिका आहे असं आम्ही मानत नाही. किंवा नागपूरला युवक काँग्रेसच्या अधिवेशनात खूप अत्याचार झाले म्हणजे ते काँग्रेसने केले असं आम्ही मानत नाही. त्याच्यासाठीच देखील एक परिपक्वतेने आपण या सगळ्या विषयाकडे बघितलं पाहिजे. स्वामी यांची भूमिका ही पक्षाची व सरकारची भूमिका नाही, हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे. एक शेवटची कॉमेंट, कुणी अति हळवेपणाने आपला पूर्वीचा आपण एक शेवटची कॉमेंट रत्नाकर महाजन, आय एम शुअर रत्नाकर महाजन याच्यावर नक्कीच काहीतरी कॉमेंट येतील. रत्नाकर, दुसऱ्यांच्या पत्नीला खोट्या पासपोर्टवर आपली पत्नी म्हणून घेऊन जाणाऱ्यांच्या पक्षानं इतर पक्षांच्या नैतिकतेच्या दर्जाची चर्चा न केलेली बरी. पण हा प्रगल्भ सल्ला द्यायला माझ्यासारखा वक्तृत्व स्पर्धात चमकणारा बालक उपयोगी नाही याची मला पूर्ण जाण आहे. मुद्दा असा आहे की आज घडीला असं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कुणीही असं म्हणत नाही उगाच अंगावर ओढून घ्यायचं. कुणीही असं म्हणत नाही की आता कसं होणार काय होणार, कुणी असं म्हणत नाही. उलट व्यवस्था ही व्यवस्थेप्रमाणे चालली पाहिजे. तिचे म्हणून काही एक डायनॅमिक्स असतं. फक्त ते डायनॅमिक्स अधिक जलद करण्यासाठी एका माणसाची आवश्यकता होती, तो हा माणूस होता. तसा माणूस दुसरा कोणी मिळाला तर काय हरकतच नाही, त्याच्यात काय प्रश्न आहे. पण एक आज लक्षात आलं का तुमच्या, आज हे जे कोण आहेत उचापती ग्रस्त, जे त्यांचं व्यक्तिगत मत आहे असं म्हणून विश्वामित्र मोकळे होतात. पण विश्वामित्रांनी कधी त्याला विचारलं नाही की तू असं का बोलतोस,
कारण ते सहयोगी सदस्य आहेत, नामनियुक्त असून सुद्धा सहयोगी सदस्य आहेत. त्यांना असं विचारलं नाही तू असं का बोलतोस म्हणून. त्यांनी आज काय ट्विट केलंय माहितीये, तिथे जाऊन बोललेत ते, रघुराम राजन गेले, आता केजरीवालांचा नंबर आहे. व्हॉट डज दॅट मीन? व्हॉट डज दॅट मीन? आता हे म्हणणार नाही नाही हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. अरे पण व्यक्तिगत मत असलं तरी सुद्धा तू असं का बोललास हे त्याला विचारायचं धाडस नाही, कारण त्याची पण एक उपयोगिता आहे. अशा प्रकारे केव्हाही वापरता येणारा हा माणूस आहे, म्हणून मौनम सर्वार्थ साधनम. प्रेक्षक, भाजपला रघुरामही नकोसे या विषयाच्या निमित्तानं भारतीय अर्थकारणावर एक प्रकारे आणि राजकारणावर रंगलेली चर्चा आपण पाहिली. त्यात अनेक अलंकार, उपमा अशा गोष्टी आपल्याला सगळ्या पाहायला मिळाल्या. भाजपला रघुराम नकोसे झालेले नाहीत, तर राजन यांनाच रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर पद नकोसं झालंय असा मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या विनय सहस्त्रबुद्धे यांनी मांडला. महागाई कमी करणं, रुपयाचं अवमूल्यन थांबवणं, बँकेत सुधारणा करणं हे श्रेय एकट्या रघुराम राजन यांना देता येणार नाही अशी पुष्टी देखील त्यांनी या संदर्भात जोडली. बुद्धिचातुर्य वापरून भाजपवाले आपला राजन प्रकरणाशी काही संबंध नाही असं सांगतायत असा चिमटा रत्नाकर महाजन यांनी जरूर काढला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर या नात्यानं त्यांनी आपल्या मर्यादांचा भंग केला, मोदी सरकारबद्दल वादग्रस्त अशा स्वरूपाची विधानं केली. याच्याकडे विनय सहस्त्रबुद्धे यांनी लक्ष वेधलं. तर राजन यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, त्यांना राजकारणात जाण्याची स्वप्न पडतायत असं मत जयराज साळगावकर यांनी व्यक्त केलं. रघुराम राजकारण हे दरबारी राजकारणात फिट बसणारे नव्हते, मात्र ते वर्ल्ड बँकेची धोरणं राबवत होते अशी टीका विश्वास उडगी यांनी केली. अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर यांच्यात मतभेद असू शकतात, पण पी चिदंबरम आणि सुब्बाराव यांच्या वादात सुब्बारावांना जावं लागलं नव्हतं, याकडे महाजन यांनी लक्ष वेधलं. प्रेक्षको, रघुराम राजन प्रकरणामुळे आरबीआयची स्वायत्तता धोक्यात येऊ शकते असा अत्यंत गंभीर मुद्दा मी चर्चेला घेतला. याचं कारण नेतृत्व हे पाठीराख्यांना किंवा भक्तांना जन्म घालत नाही, तर नेतृत्व हे नवीन नेतृत्व निर्माण करतं. टॉम पीटर याचं वाक्य भारताला अत्यंत लागू आहे. इथं आम्हाला पाठीराखे नाहीत, तर नवे नेते निर्माण करायचे. नवे फक्त पाठीराखे जन्माला येतात, त्या समाजाचा विकास खुंटतो हा इतिहास आहे. पण भारत नावाच्या या चित्रपटामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक नायक असू शकतात का, हा खरा सवाल आहे. कारण एक नायक पाहायचीच आम्हाला आमच्या चित्रपटांनी सवय लावलेली आहे. स्वतंत्र विचाराचा आणि बाण्याचा दुसरा हिरो इथे चालेल का, याविषयी आजही आमच्या मनात शंका आहे. रघुराम राजन वादामुळे नेमका कोणता संदेश जनमानसात गेलाय? कारण रघुराम राजन म्हणजे राजकारणातला एक प्रकारे रॉकस्टार, साक्षात देखणा. त्यांचं वर्णन काही ठिकाणी जेम्स बॉन्ड असं केलं होतं. राजकारणातला जणू मदनाचा पुतळा असंही वर्णन केलं जातं. त्यांच्या जाण्यानं भारतीय अर्थव्यवस्था अजिबात कोलमडणार नाही, ती नक्कीच भक्कम आहे आणि ती व्यक्तीचा अपेक्षा निश्चित नाही. पण आपण नेमकं काय गमावलंय याचा अंदाज लगेच बांधता येणार नाही. त्यांची स्वेच्छा माघारी देशासाठी नक्कीच धक्कादायक आहे. 1990 नंतरचा एक प्रकारे सर्वोत्तम गव्हर्नर आपण आज गमावला. त्यांचा वारसदार होऊ शकेल असे अनेक गुणवान, हुशार अर्थतज्ञ या देशात नक्कीच आहेत, परंतु त्यांच्यासारखा बाणेदार गव्हर्नर पुन्हा मिळणार आहे का, हा खरा सवाल आहे. रिझर्व्ह बँक म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूट किंवा फॅशन इन्स्टिट्यूट नाही. तिथले घोळ एक वेळ निस्तरता येतील, पण रिझर्व्ह बँकेतले घोळ निस्तरता नाकीनऊ आल्याशिवाय राहणार नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. रघुराम राजन यांची वक्तव्य ही जशी त्यांची मर्यादा भंग करणारी होती, तसंच त्यांच्यावरच्या टीकेला अडवण्यात आलं नाही. यात कोणत्या मर्यादेचं पालन झालं हे देखील समोर आलं आज. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.